एका लांब प्रवासावर होतो. हातात माझी पुंगी आणि पोटात भूक. गावोगावी फिरत होतो. एकदा एका गावात आलो तर बघतो तर काय, सगळीकडे उंदरांचा सुळसुळाट. लोक त्रस्त झाले होते. कुणी पायावर उंदरांची धावपळ, कुणी धान्य खातायत म्हणून रडत होतं. मी मनाशी म्हटलं, हीच वेळ आहे माझी कला दाखवायची आणि पोटासाठी काही कमावायचंय. मी पंचायतीत जाऊन म्हणालो, गावकऱ्यांनो, मी माझ्या पुंगीच्या सुरांनी हे उंदीर गावातून कायमचे घालवून लावीन. पण त्यासाठी मला योग्य बक्षीस द्यावं लागलंय. तेवढ्यात सगळे गावकरी मान डोलावू लागले. मी आनंदाने माझी पुंगी वाजवायला सुरुवात केली. हळूहळू माझ्या सुरांत उंदरांचा ताबा सुटला. शेकडो हजारो उंदीर माझ्या मागे धावू लागले. मी त्यांना गावाबाहेर नेऊन नदीकाठी सोडलं. गाव आता उंदरांपासून मोकळं झालं. मी परतलो आणि माझं वचन पाळलं म्हणून बक्षीस मागितलं. पण गावकरी हसत म्हणाले, हे तर साधनच आहे, आम्ही तुला काही देणार नाही. ते ऐकून माझ्या डोळ्यांचा संताप दाटून आला. माझ्या कलाकडे खेळण्यासारखं बघता येते. वचन पाळलत नाहीत. मी पुन्हा पुंगी वाजवली. यावेळी माझ्या जादुई सुरांनी गावातील सगळी मुलं माझ्या मागे निघाली. त्यांच्या पावलांचा आवाज गावभर घुमला. गावकरी घाबरून माझ्या मागे धावले. शेवटी ते रडत रडत माझ्यापाशी आले आणि म्हणाले, थांब रे बाबा, आमची चूक झाली, तुला हक्काचा बक्षीस देतो. तेव्हा मीच ठरवलं, वचन पाळणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. नाहीतर संकट ओढवून घेतलं जातं. मा